किती महत्त्वाची आहे बांबू लागवड पर्यावरणासाठी? बांबू लागवड फारच महत्त्वाचं आहे पर्यावरणासाठी. कारण आपल्याला माहिती आहे की आपण आज ज्या वेगवान जगात आहोत, की जिथे आपल्याला बऱ्याच ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या खूप वेगाने करण्याची गरज आहे. आणि पर्यावरणाचा प्रश्न जो जटिल बनत चालला आहे, की आपण बघितलं असेल की मुंबईत सुद्धा आज तापमान वाढलंच आहे, परत प्रदूषण वाढलं आहे, म्हणजे ज्याला आपण एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणतो, तो तर दिल्ली एवढा झाला होता. म्हणजे मुंबई हळूहळू जगाच्या नकाशावर पर्यावरणदृष्ट्या म्हणजे एक प्रदूषित शहर म्हणून प्रसिद्ध व्हायला लागलं आहे, म्हणजे हे कुप्रसिद्ध व्हायला लागलं आहे. मग ह्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर आज मुंबईचाच फक्त जरी विचार केला तर मुंबईवर संकटं बघा कुठली कुठली येते, की प्रचंड वेगाने चाललेलं तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे, म्हणजे मोठे मोठे प्रकल्प आहेत. त्याच्यानंतर आज रिडेव्हलपमेंटमुळे बिल्डिंग्स किंवा कन्स्ट्रक्शन हा एक मुंबईत फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे मुंबईचं प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढतं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आपल्याला जर प्रदूषणाच्या दृष्टीने काही वेगवान गोष्टी करायच्या आहे प्रदूषण कंट्रोल करण्याच्या दृष्टीने, तर बांबूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. की आणि हे मी मुंबईचंच म्हणतो आहे, म्हणजे तसं संपूर्ण बघितलं गेलं तर देशभरासाठीच आहे. बांबूचं एक विशिष्ट क्वालिटी आहे की 3 वर्षात संपूर्ण वाढ होते बांबूची. त्यामुळे 3 वर्षात दुसरं कुठलंच झाड एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढू शकत नाही. आणि बांबूची कार्बन शोषणाची क्षमता आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बांबूचे मल्टिपल यूज आहेत. ते बांबूचं लाकूड आपल्याला म्हणजे कुठे वापरू शकत नाही, पण तर सगळीकडेच आपण बघितलं की विमानतळ आज संपूर्ण बांबूचे बनलेले आहेत. फर्निचर इंडस्ट्रीमध्ये बांबू आहे. आणि आता मुंबईत आपण जर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री एवढ्या मोठ्या दरात होते, तर कन्स्ट्रक्शनमध्ये लागणारं मेटल किंवा मोठ्या प्रमाणावर रिप्लेस करण्याची क्षमता बांबूमध्ये आहे. त्यामुळे बांबू हा एक म्हणजे आपण काय म्हणतोय की नारळाला आपण एकेकाळी कल्पवृक्ष म्हणतो, पण जेव्हा पर्यावरणाच्या भाषेत बोलायचं बांबू हा कल्पवृक्ष होईल अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारलाही हे कळलं आहे आणि महाराष्ट्र राज्य या बाबतीत एक आपण म्हणतोय की देशाला एक दिशादर्शक राज्य ठरणार आहे, की बांबूच्या या सगळ्या प्रकारच्या क्वालिटीज ओळखून आज महाराष्ट्र राज्याने आपल्या ज्या काही अशा स्कीम आखलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये बांबू लागवडीला 1 हेक्टरवर जर तुम्ही बांबू लावलात तर त्याच्यासाठी 7 लाख रुपयाची सबसिडी दिली आहे. त्याला लागणारं पाणी याच्यासाठी विहीर खोदली तर त्याच्यासाठी अजून 4 लाख रुपयाची सबसिडी, म्हणजे 1 हेक्टरला 3 वर्षासाठी तुम्हाला 11 लाख रुपये सरकार देते. एवढी मला वाटतं एवढी योजना दुसऱ्या कुठल्याच राज्यात नाही. आता आपण भारतभूषण त्यागी जे पद्मश्री आहेत, जे सेंद्रिय शेतीच्या बाबतीत जगात फेमस झालेत आणि जवळ 3 लाख शेतकऱ्यांना त्यांनी ट्रेनिंग देऊन तयार केले. त्यांनीही काय सांगितलं की महाराष्ट्र राज्य बांबूच्या बाबतीत एक लीडिंग राज्य म्हणून घेऊ शकेल आणि बांबूसाठी महाराष्ट्र राज्याने भरपूर काही जे केलं आहे त्याच्या व्यतिरिक्त ते अजून पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राचं त्यांनी फार कौतुकही केलं आहे.